लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, आपल्याला हा संदेश आवडल्यास तुम्ही तो लाईक करावा, इतरांना शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आमचे नवीन येणारे अशा प्रकारचे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। प्रियजन हो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, आवर डिव्हाइन कॉलिंग, आमचं दैवी पाचारण। ज्या दैवी पाचारणाविषयी आज मी आपणा सर्वांपुढे बोलणार आहे, हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपणातील प्रत्येकाने माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। गॉड ब्लेस यू। तिमोथेला दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 9 मी आपणापुढे वाचत आहे। त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे। ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती। मनुष्याच्या पतनानंतर ज्या देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्याला निर्माण केले होते, त्या जिवंत देवापासून मनुष्य विभक्त झाला, शापाखाली सापडला। तेव्हापासून प्रत्येक मनुष्य जो जगात जन्मला त्याची पापाच्या बंडामुळे प्रतिमा डागाळली गेली। तरी अशा पापी मानवांवर देवाच्या कृपेने दयेची वृष्टी केली की मनुष्यांशी समेट व्हावा व देवाचे तारण त्यांना द्यावे। नवीन करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये आम्हाला पाचारणा संबंधी अनेक उदाहरणं आढळतात। नोहा याला देवाने कसं पाचारण केले, नोहाला कशी सूचना दिली की संपूर्ण जगाचा अंत मी महापुराने करणार आहे। मोशेला पाचारण केले जेव्हा तो मिद्यानामध्ये होता आणि मेंढपाळ म्हणून होता। होरेब डोंगरावर देवाने त्याला कसे दर्शन दिले। गिदोन, दावीद, यशया, इर्मया, योहान बाप्तिस्मा करणारा, अर्थात यांना देवाने पाचारण केले होते व या पृथ्वीवर त्या पाचारणामागे देवाचा खास उद्देश होता। जसं प्रेषित 13:2 मध्ये आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याने मंडळीला सूचना दिली की पौल आणि बर्नबा यांना खास कार्यासाठी मी बोलावलेले आहे आणि त्यांना निराळे करून ठेवा। अर्थात त्यांचं बोलावणं हे प्रेषित म्हणून होते। देव ज्यांना बोलावितो त्यांना एक वेगवेगळी भूमिका देतो, त्यांच्यावर जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याद्वारे आपले कार्य तो पूर्ण करीतो। त्याला योग्य व पूर्ण प्रतिसाद तुम्ही आणि आम्ही द्यायला हवा, कारण हे दैवी पाचारण आहे। अर्थात विश्व निर्माण करता देव जो सर्व अधिकारांच्या वर सर्वोच्च असणारा, त्याच्याकडून हे पाचारण असते। हे आम्ही समजले पाहिजे आणि त्याची आम्ही किंमत मूल्य केले पाहिजे। नवीन करारात आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगात आला, पाप्यांना बोलाविण्यासाठी तो या जगात आला। अर्थात बोलावण्यामागे देवाचा उद्देश आहे की मनुष्यांचे तारण करावे, मनुष्याच्या जीवाचा उद्धार करावा। अर्थात येशू ख्रिस्त ज्या वेळेला गालिलाच्या समुद्र किनारी फिरत होता, त्याला माहित होते की माझे हरवलेले कोण आहेत, त्यांनाच तो बोलाविण्यासाठी आला होता। अर्थात मत्तै जो एक जकातदार होता, त्याच्याकडे ज्या वेळेला येशू गेला आणि मत्तैला त्याने पाचारण केले, तेव्हा मत्तैला काय म्हटले, माझ्या मागे ये। आणि मत्तैने त्वरित निर्णय केला आणि येशूच्या मागे तो अनुसरू लागला। अर्थात दैवी पाचारण हे आमच्या विश्वासाच्या जीवनाला दर्शविते। अर्थात योहान आणि येशूची ओळख यार्देनीच्या किनाऱ्याशी असणाऱ्या लोकांना दिली की हा पहा जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा, आणि तो येशू होता। आणि त्याने म्हटले की याच्या वाहनाच्या बंद सोडविण्याची ही माझी लायकी नाही। योहानाने पुढे जाऊन ही गोष्ट म्हटली की मी तर पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, पण माझ्या मागून एक येत आहे, तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील। योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय 36-37 वचन मी वाचत आहे। त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले। तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कुठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल। दुसऱ्या दिवशी त्यांनी गालिलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप त्याला भेटला। येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये। अर्थात माझ्या मागून ये हे पाचारण आहे। हे पाचारण दैवी पाचारण आहे। देवाचे पाचारण ही काही प्रासंगिक सूचना नाहीये,
देवाचे पाचारण हे प्रेरणात्मक पाचारण आहे. पाचारण म्हणजे देवाने आम्हाला व्यक्तिशः देवाकडे निर्णायक रीतीने बोलावलेले आहे. अर्थात आपण जे काही आहोत, जे काही करीतो, आपल्याजवळ जे काही आहे ते त्याच्या भक्तीसाठी, सेवेसाठी प्रतिसाद म्हणून आम्ही स्वतःला त्यात गुंतविणे, ह्यालाच म्हणतात पाचारण. मत्ती शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि याचा 18 ते 20 वचन मी वाचत आहे. नंतर गालिल समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला सिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. येथे आम्ही पेत्राबद्दल पाहत आहोत. पेत्राला येशूचे खास एक पाचारण आम्हाला दिसत आहे. ही पेत्रासाठी एक सेवकाई आम्हाला आढळत आहे की पेत्र हा मासे धरणारा नाही, माणसे धरणारा होईल. अर्थात आम्हाला पाचारण मिळाले आहे याचा अनुभव आम्हाला कळणं गरजेचे आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला पाचारण करीतो यासाठी की आम्ही ख्रिस्त येशूचे अनुयायी व्हावे, आम्ही त्याला अनुसरावे. देव प्रत्येक व्यक्तीला नाव घेऊन पाचारण करीत असतो. देवाचे पाचारण व्यक्तिगत पाचारण असते. देव कधी समूहाला पाचारण करीत नाही, देव व्यक्तिशः पाचारण करीतो. इस्रायल लोकांची देवाचा व्यवहार समूहाने, राष्ट्र म्हणून आहे. पण आम्ही परराष्ट्रीय जे आहोत, आम्हा प्रत्येकांना पाचारण व्यक्तिशः आहे. देवाने अब्रामाला पाचारण केले आणि अब्रामाला काय म्हटले? अब्रामाला देवाने जेव्हा पाचारण केले तेव्हा उत्पत्ती याच्या 12 अध्यायामध्ये 1 ते 4 वचनात आम्हाला काय आढळते? परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. आम्हाला पण देव पाचारण करीतो तेव्हा अशाच प्रकारे करीतो. आम्हाला आमच्या कुटुंबांतून तो वेगळे करीतो, समाजांतून वेगळे करीतो, यासाठी की तुम्ही आणि आम्ही देवाचे दैवी पाचारण ओळखावे, त्याचा संकल्प माझ्याविषयी काय आहे हे आम्ही जाणावे आणि त्याला प्रतिक्रिया द्यावी. पण अब्रामाला आपल्या कुटुंबांतून विभक्त होण्यासाठी देवाने पाचारण केले. नवीन करारातही तुम्हाला आणि आम्हाला येशूने म्हटले की जो कोणी माझ्यासाठी आपले भाऊ बहीण, आई वडील आणि बायको आणि मुले बाळे यांचाही जर त्याग करीत नाही तर त्याला माझा शिष्य होता येत नाही. अब्रामाप्रमाणे आम्हालाही पाचारण केलेले आहे. अब्रामाशी देवाने करार केला. ज्यांना पाचारण करीतो त्यांच्याशी देव करार करीतो. आम्हालाही असंच पाचारण आहे. एक राजकीय याजक, पवित्र राष्ट्र, देवाचे निवडलेले लोक, देवाचा खास वंश, अशा प्रकारचे आम्हाला देवाने दैवी पाचारण केलेले आहे आणि आम्ही आशीर्वादित आहोत. अब्रामाविषयी देवाची योजना होती. कोणत्याही उद्देशाविना देव पाचारण करीत नाही. देवाचे पाचारण हे एकतर्फी झाले, परंतु त्या पाचारणाचा स्वीकार करून जेव्हा आम्ही देवाला पोच पावती देतो की देवा तू दिलेल्या पाचारणाचा मी स्वीकार केला आहे, तेव्हा ते पाचारण आमच्या जीवनामध्ये कृतीसह दिसून येते. प्रियजन हो, अब्राम आपल्या बापाचे घर सोडून विश्वासाने निघून गेला. वचन म्हणते, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. पहा, देवाची ही योजना होती अब्रामाला पाचारण करण्यामागे. मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझे मोठे राष्ट्र करीन, तू आशीर्वादित होशील. आज ख्रिस्तामध्ये संपूर्ण जगाला पाचारण केलेले आहे. आज देवाची वाणी शुभवर्तमानाच्या सत्याद्वारे या जगाला विनवीत आहे की सर्वांनी ख्रिस्ताकडे या, कारण ख्रिस्ता बाहेर तारण नाही, उद्धार नाही, मोक्ष नाही, मुक्ती नाही. ज्याला पुत्र लाभला त्यालाच जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, जे तुझे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हा देवाने अब्रामाला दिलेला आशीर्वाद आहे. हा अतिशय ग्रेटेस्ट ब्लेसिंग, मोठा आशीर्वाद आहे असे आम्हाला दिसून येते. आणि पृथ्वीवरील कुळे आज अब्रामामुळे आशीर्वादित आहेत. हा आशीर्वाद देवाने अजून कोणाला दिलेला नव्हता. अजूनपर्यंत तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर आपणातील प्रत्येकानं माझी विनंती आहे की कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. रोमकरसपत्र याचा 8 अध्याय 29 आणि 30 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. अतिशय सुंदर वचन आहे. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते, देव पाचारण त्यांनाच करीतो ज्यांच्या विषयी देवाला पूर्वज्ञान, म्हणजे ते जन्माला येण्या अगोदर देवाने हे जाणलंय अगोदरच की यांना मी पाचारण करणार आहे. त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांनी त्यांना अगाऊच नेमून ठेवले. अगाऊच नेमून ठेवल्याचा अर्थ काय? अगोदरच देवाने त्यांची नेमणूक केलेली आहे. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. तुम्ही आणि आम्ही पण या जगामध्ये
देवाने पाचारलेले लोक आहोत. आणि देवाचं पाचारण त्या लोकांसाठी आहे जे अगोदर पासूनच निवडलेले असतात, ज्याला म्हणतात प्रीडेस्टिन. अर्थात याचा अर्थ काय? देव जाणत होता की तो काय करणार आहे. आमचा जन्मही होण्या अगोदर आम्ही विश्वासी बनणार हे अगोदरच त्याने पाहिले आहे. कारण आम्ही त्याच्या संकल्पात, विचारात या सृष्टीची रचना होण्या अगोदरच होतो. त्याचा संकल्प आमच्या जीवनाविषयी आहे, जो दैवी संकल्प व आमच्या जीवनाविषयी उद्देश, योजना ही जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी देवाने केली. तिमोथेला दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि याचं वचन 9 मी आपण पुढे वाचत आहे. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. हे सर्व देवाने ठरविले आहे. वचन म्हणते हे आमच्या कर्माप्रमाणे नव्हे, आम्ही काय करू शकतो त्याप्रमाणे नाहीये, हे त्याच्या कृपेने होते. कृपेची सुरुवात तेथे होते जेथे मनुष्य कुवतीचा अंत होतो. कारण जर आम्ही स्वतःहून काही करू शकतो तर देवाला त्याची कृपा देण्याची काय गरज आहे. परंतु जेथे देव आमच्याकडून काही करू इच्छितो व ते आम्हाला करता येत नाही, तेव्हा आम्हाला त्याच्या कृपेवर निर्भर राहावे लागते. हेच देव आमच्याकडून अपेक्षितो. आम्ही देवाच्या महान योजनेतील एक आहोत. कारण सर्व उत्पन्न करण्या अगोदर त्याने मला जाणले. जर तुम्ही नवीन जन्म प्राप्त केलेले खरे ख्रिस्ती आहात तर तुम्ही देवाच्या अनंत योजनेतील आहात. तुमचे काम खास आहे. तुमचे बोलावणे, पाचारण ही खास आहे, जे इतर कोणाचेही नाही. तुमच्याकडे जबाबदारी आहे जी कोणाकडेही नाही. मग विचार करा तुमचे मूल्य काय असेल. का बरे त्याने स्वतःचे रक्त आमच्यासाठी मानव बनवून काल्वरीवर किंमत मोजून दिली. का त्याने आम्हाला मुक्ती दिली. ख्रिस्त येशूच्या पवित्र रक्ताने आम्हाला का विकत घेतले. तर मग आम्ही किती मौल्यवान असू, ज्यावर पृथ्वीवरील किमतीचा टॅग स्वतःवर लावू शकत नाही, जे अनंत व अत्यंत मौल्यवान. कारण आमचे मूल्य ते आहे ज्याबद्दल देवाने इच्छा केली की त्याची किंमत द्यावी. तो ही वास्तविकता आहे. अर्थात इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय आम्ही जर वाचू, त्यावर मनन चिंतन करू तर आम्हाला कळेल कशा प्रकारे देवाने आम्हाला वाचविलेले आहे. ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण ही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ही ठरविले. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरव ही केले. संत पौल जो घोड्यावरून खाली पडला त्या वेळेला त्याला देवाची वाणी झाली. पाचारण झाले. त्याच्यासाठी देवाने एक प्रकारचा उद्देश, सेवकाई ठेवली होती, ती त्याला प्राप्त झाली. परराष्ट्रीयांसाठी संदेशवाहक म्हणून त्या पौलाला देवाने निवडले, जो एक निवडलेला प्रेषित होता. इब्री लोकास पत्र याच्या 3 अध्यायात संत पौल ज्या वेळेला हे पत्र लिहितो त्यावेळेला तो काय म्हणतो. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. अर्थात आम्ही भागीदार झालेलो आहोत आणि स्वर्गीय पाचारणाचे भागीदार. आमचं बोलावणं काही साधं नाही. या पृथ्वीवरील कोणी मनुष्याने आम्हाला बोलावलेलं नाही, देव आम्हाला बोलावतो. प्रियजनो हो, देव पाचारण करीतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेतून आम्हाला जावे लागते. देवाने दाविदाला पाचारण केले, जो मेंढपाळ होता, मेंढरे राखीत होता. मेंढवाड्यांतून त्याला राजस्थानावर त्याला बसवायचे होते. दाविदाचं जे देवाबरोबर नातं होतं ते फार घनिष्ठ होतं. इस्रायलाचा दुसरा राजा म्हणून दाविदाला देवाचं पाचारण होतं. दाविदाला हे माहित नव्हतं, पण दाविदाविषयी देवाचा संकल्प देवाने शमूएल संदेष्टाला पाठवून त्याला अभिषेक केला आणि त्या वेळेला देवाने प्रकट केला. देवाचा आत्मा त्याच्यावर येत राहिला आणि त्यानंतर आम्ही पाहतो गल्ल्याथ नावाचा धिप्पाड कसलेला एक शूरवीर, त्याला खाली पाडण्यासाठी त्या दाविदाचा देवाने उपयोग केला. त्याला राजगादी देवाने देण्यापूर्वी विविध परीक्षेतून त्याला नेले. अर्थात त्याला पाचारण केले होते, पण पाचारणास अनुरूप असे त्याला तयार करणे यासाठी देवाने विविध प्रक्रियेतून त्याला नेऊन सिद्ध केले. दावीद तेव्हाच राजा होतो जेव्हा देव त्याला पाहतो की आता योग्य व्यक्ती बनलेला आहे. देव आमच्याही जीवनात पाचारण करताना विविध परिस्थितीतून आम्हाला जाऊ देतो, आम्हाला घडवितो, कारण आमच्यात त्याला चारित्र्य हवे आहे. ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही बनावे हा देवाचा प्रमुख उद्देश आम्हा विश्वासणाऱ्यांना पाचारण्यामागे आहे.
आमच्या पाचारणामागे प्रचंड विरोध, अडखळणे, अडचणी, त्रास वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला येत असतात, परंतु आम्ही आमचे लक्ष देवाच्या दैवी पाचारणाकडे कायम लावावे, ज्याद्वारे देवाने दिलेल्या पाचारणाद्वारे त्यात सामील होऊन देवाचा गौरव आम्ही केला पाहिजे. देवाने पाचारण करावे ही आमच्या जीवनातील एक संधी आहे, ज्यावर आम्ही भरोसा करावा, ज्यामध्ये अनेक भूमिका व जबाबदाऱ्यांचा समावेश आहे, ज्या वेगवेगळ्या आमच्या जीवनाच्या हंगामात बदलत असतात. त्यासाठी विविध दुःख, भोग, संकट, क्लेश, समस्या यांतून तो आम्हाला जाऊ देतो. अनेक अश्रू आम्ही ढाळतो, अनेक तोटे आम्हाला सहन करावे लागतात, अनेक पीडा आम्हाला होतात, पण या सर्वांतून आमचे भलेच होते. कारण रोम 8:28 वचन म्हणते, जे देवावर प्रेम करीतात आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात, भलाई उत्पन्न करतात. प्रियजन हो, देव फार महान आहे. आम्हाला त्याने पाचारण केले हे आमचे सौभाग्य समजावे. मत्तेकृष्ण वर्तमान 22 अध्याय याचं वचन मी 37 पासून वाचत आहे. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. जर या 2 आज्ञांवर संदेष्टांचे नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ आणि नियमशास्त्र अवलंबून आहे, तर आमचे पाचारणही या 2 आज्ञांवर अवलंबून आहे. देवाने आम्हा प्रत्येकानं देवावर प्रेम करण्यासाठी पाचारण केलेले आहे, एकमेकावर प्रेम करण्यासाठी पाचारण केलेले आहे. हे आमचे पवित्र बोलावणे आहे. प्रियजन हो, इस्रायल लोक ज्या वेळेला मिस्र देशामध्ये गुलामीत होते आणि ज्या वेळेला ते गुलामीत होते ते देवाचे लोक होते. पण ज्या वेळेला त्यांना देवाने पाचारण केले, तांबड्या समुद्रांतून बाहेर काढले, त्यावेळेला ते देवाचे चर्च बनले, ते वेगळे केलेले लोक बनले. हे पाचारणाचं मर्म आहे. देव आपण बोलवलेल्या लोकांना वेगळे करू इच्छितो. प्रियजन हो, रोमकरस्पत्राच्या 12 अध्यायात 1 आणि 2 वचन आम्ही आपणापुढे वाचत आहे. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. पहिलं वचन आम्ही पाहतो, संत पॉल म्हणतोय की देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे, जिवंत शरीरे, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. अर्थात आम्हाला येथे आमच्या स्वतःचे जिवंत शरीर हे देवाला यज्ञ म्हणून द्यायचे आहे. यज्ञ हे कायम वेदीवर ठेवण्यात येत असे आणि वेदीवर आम्ही आमचे शरीर हे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्ही समर्पित करावे, ही देवाची इच्छा आहे. अर्थात मत्ते 23 मध्ये प्रभू येशूने बोलताना म्हटले की अर्पण शुद्ध करणारी वेदी असते. अर्थात वेदीमुळेच आम्हाला शुद्ध आणि पवित्र ठरविले जाते. प्रियजन हो, अर्पण म्हणजे देवाला वाहने. अर्थात जुन्या करारात देव प्राण्यांची अर्पणे स्वीकारित होता, परंतु ते देवाचा कोकरा येशू ख्रिस्ताला दर्शवित होते, जो एकच खरा बलिदान, अंतिम बलिदान, पूर्ण बलिदान काल्वरी क्रूसावर करणारा होता. त्यानंतर सर्व बलिदानाची समाप्ती झाली, कारण बलिदानाची बिलकुल गरज उरली नाही. येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आज आमच्या जीवास मुक्ती मिळाली, त्याने अर्पिलेल्या रक्ताने. परंतु आमचा जो देह आहे हा अजून मुक्ती पावलेला नाही. म्हणून हा देह देवाला आम्ही द्यावा, ही देवाची इच्छा आहे. रोमकरस्पत्र 6 अध्याय 12-13 वचन मी वाचत आहे. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे. देवाला आमचं शरीर का हवं आहे? कारण आमच्या या शरीरामध्ये पापाचा वास आहे, अनेक वासना त्यामध्ये आहेत. म्हणून आम्ही शरीर वासनांच्या अधीन होऊ नये, म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा. देवाला आमचं समर्पण कसं हवं आहे? मी देवाला आमच्या स्वतःचे समर्पण करायला हवे. वचन पुढे म्हणते, आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. अर्थात देवाची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या स्वतःला
पूर्णतः देवाला समर्पण करावं, डेडिकेट करावं. आणि ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. अर्थात देवाला हे सांगणे की हे देवा, या क्षणापासून हे माझे शरीर तुझे आहे, माझा यावर काही ताबा नाही. आतापासून मी काय काम करणार, कोणते कपडे नेसणार, कोणते अन्न खाणार, हे सर्व तुझी जबाबदारी आहे. मी माझे शरीर तुला दिलेले आहे. तेव्हा देव आमच्या जीवनात कार्याला आरंभ करील व आम्हाला बदलण्यास सुरुवात करेल. अर्थात देवाला आमचे शरीर आम्ही देणे फार गरजेचे आहे. हे आमचं समर्पण आम्ही दररोज करायला हवे, दिवसाची सुरुवात करीताना. रोमकरसपत्र 8 अध्याय 12 आणि 13 वचन म्हणते, तर मग बंधुजनो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगायला देह स्वभावाचे ऋणी नाही. म्हणजे आता आम्ही देह स्वभावाप्रमाणे जगू नये, म्हणून आमचं शरीर आम्ही देवाला समर्पित करावं, जिवंत शरीर अर्पण करावं. 13 वचन म्हणते, कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. तुम्ही आणि आम्ही स्वतःहून स्वतःच्या कर्मांनी आमच्या शरीराची कर्मे ठार मारू शकत नाहीत. ती मारण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा हवा. म्हणून देव आमचं शरीर मागत आहे. अर्थात देवाला आमची जिवंत शरीरे हवी आहेत, ह्यासाठी की आम्ही या जगाबरोबर समरूप होता कामा नये. अर्थात जगाबरोबर समरूप होणे म्हणजे काय? प्रियजन हो, जग ही एक प्रणाली आहे. हे संपूर्ण जग पापानंतर सैतानाच्या ताब्यात गेले आणि जगाची प्रणाली म्हणजे सिस्टीम सुरू झाली. जगात म्युझिक आहे, राजकारण आहे, सायन्स आहे, आर्थिक गोष्टी आहेत, तत्वज्ञान आहे, धर्म आहेत. देवाची प्रणाली, योजना, गाईड हे वेगळे होते. संपूर्ण जग हे अंधकाराने वेष्टित आहे, सैतानाच्या ताब्यात आहे, पापाने भरवटलेलं आहे. म्हणून योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 15 ते 17 वचन मी वाचत आहे. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. पहा, देवाने ही आज्ञा आम्हाला दिलेली आहे. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. म्हणजे जगावर जर आम्ही प्रेम करीत राहू तर देवाचं प्रेम आमच्यात येऊ शकत नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. व जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रियजन हो, आमच्या मनाचे परिवर्तन झाल्यानेच आम्ही या जगाबरोबर, युगाबरोबर समरूप होणार नाहीत. म्हणून देव आम्हाला या जगांतून वेगळे करू इच्छितो. संपूर्ण जग, या पृथ्वीवरील वेगवेगळ्या संस्कृती, राष्ट्रे, हे सर्व या जगामध्ये आनंद करीतात, या युगामध्ये आनंद करीत आहेत. परंतु देवाचे पाचारण आम्हासाठी वेगळे आहे, कारण आम्ही त्या देवाच्या राज्याचे आहोत. म्हणून प्रभू येशूने काय म्हटले योहान 17 मध्ये प्रार्थना करताना? योहान 17:9, त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. अर्थात देवाने पाचारण केलेले लोक या जगांतून वेगळे केलेले लोक आहेत, ते जगाचे नाहीत. प्रभू येशू पुढे काय म्हणतो 14 आणि 15 वचनात? मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. अर्थात पाचारण केलेले लोक जगाचे नाहीत, कारण स्वतः पाचारण करणारा येशू ख्रिस्त हाही या जगाचा नव्हता. 15 वचन, तू त्यांना जगांतून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. येथे दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही पाहत आहोत की या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. अर्थात येथे मनाचे रूपांतर म्हणजे परिवर्तन फार महत्वाचे आहे, कारण आमचे मन स्वकेंद्रित असते. अर्थात आमच्या मनाचे नवीकरण झाल्याशिवाय देवाची इच्छा आम्ही जाणू शकणार नाही. म्हणून आमच्या मनाचे परिवर्तन, नवीकरण फार गरजेचे आहे. अर्थात आमच्यात जे स्वकेंद्रितपणा आहे तो देवाला काढून टाकायचा आहे. आम्हाला दैहिक अहिक व्यक्तींतून आध्यात्मिक व्यक्ती त्याला बनवायचे आहे. मन परिवर्तनाची सुरुवात ख्रिस्ती जीवनामध्ये खऱ्या पश्चातापाने होते. याच्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.
मनाचे परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. हा एका रात्रीमधील बदल नाही, हा दररोज बदल होत असतो. अर्थात परिवर्तनाचे वेगवेगळे स्तर आहेत. अर्थात आमचे मन जे आहे हे आमच्या आत्म्याचे गर्भाशय आहे. जसे बीज गर्भाशयात पडल्यावर ते फलित होत असते आणि त्यांतूनच फळाची निर्मिती होते, तसेच मनाच्या या गर्भाशयात जे विचार बीज म्हणून आम्ही टाकतो ते फलित होत असतात. म्हणून आमच्या मनाला सुरक्षित ठेवणे ही आमची जिम्मेदारी आहे. मनुष्याचे मन पापाला प्रिय मानत असते. आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येत असतात, वाईट विचार येत असतात, नकारात्मक विचार येत असतात. मन बिघडलेलं असते, स्वार्थाने भरलेलं असते, अहंकार असतो, अशुद्धता असते. आमची प्रवृत्ती ॲटिट्यूड हा वाईट असतो. खऱ्या पश्चातापाने जेव्हा आम्ही प्रभू येशूकडे वळतो तेव्हा प्रभू येशू त्याच्या रक्ताने आमच्या विवेक भावाला बदलून टाकतो. मन परिवर्तनाची फार फार अत्यावश्यकता आमच्या जीवनामध्ये आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला मन परिवर्तनाची गरज आहे. आमचा स्वभाव, आमचं वागणं, बोलणं, चालणं, आमचं नेसणं, आमचं उठणं, बसणं, आमचं चारित्र्य, अर्थात आमच्या मनावर राज्य कोण करीत आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे. आम्ही जे काही टीव्हीवर पाहतो, मोबाईलवर पाहतो किंवा सिनेमामध्ये पाहतो, या सर्व गोष्टी आमच्या मनात आतमध्ये शिरतात. आमच्या डोळ्याद्वारे, आमच्या कानांद्वारे आम्ही जे म्युझिक ऐकतो आणि जे आम्ही पाहतो किंवा जे आम्ही वाचतो ते आमच्या मनावर परिणाम करते. म्हणून आम्हाला ख्रिस्ताचं मन हवं आहे. आमच्या मनाचे परिवर्तन व्हावे ही आमची इच्छा हवी. जेव्हा आम्हाला ख्रिस्ताचे मन मिळते तेव्हा आमचे विचार करणे, विचाराची प्रवृत्ती, विचाराची प्रक्रिया, कल्पना ही बदलते. आमची मनोवृत्तीच बदलते. जे प्रभूला आवडत नाही ते आम्हालाही आवडत नाही. म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनाचं सर्वात महत्वाचं लक्ष ख्रिस्त येशूचं मन आम्हाला प्राप्त होणे आहे. तेव्हा आम्ही परमेश्वर केंद्रित व्यक्ती बनतो. तेव्हा आम्हाला योग्य समज प्राप्त होते. आमचं वर्तन देखील बदलते. प्रियजन हो, आमच्या मनाचे परिवर्तन कसे होईल? देवाच्या वचनाच्या वाचनाद्वारे. सत्याचे शुभवर्तमान जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही सत्याचा शोध बायबलमध्ये शोध करणं गरजेचे आहे. त्या वचनांवर आम्ही प्रेम करायला हवे. आम्ही जे वाचले आहे त्यावर त्याची आठवण करायची आहे, त्याचे स्मरण करायचे आहे, त्यावर चिंतन करायचे आहे, मनन करायचे आहे आणि ती वचने आमच्या हृदयात जतन करून ठेवायची आहेत. ती देवाची सामर्थ्यवान वचने पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या हृदयांतून जगिकपणा म्हणजे सांसारिकता यांतून आम्हाला खऱ्या आध्यात्मिकतेत रूपांतर करतात. देवाकडे आमच्यासाठी संकल्प आहे, परंतु तो संकल्प आम्हाला सहज सापडणार नाही. म्हणून पहिल्या पायरीत देव आमच्याकडून आमच्या स्वतःचे शरीर मागतो की आम्ही ते देवाला अर्पण करावे आणि देवाला आमच्या मनाचे परिवर्तन करू द्यावे. आमच्या मनाचं रूपांतर म्हणजे मन परिवर्तन हे पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या वचनाने होते. मग त्याचा परिणाम देवाची इच्छा जी उत्तम, परिपूर्ण व ग्रहणीय काय आहे माझ्याविषयी त्याचे स्पष्टीकरण देव आम्हाला देतो. तेव्हा आमचे स्थान ख्रिस्ताच्या शरीरात काय आहे तेथे आम्हाला ख्रिस्त बरोबर बसवितो. इफिस्करास पत्र 1 अध्याय 18 वचन आम्हाला पाचारणाविषयी काहीतरी सांगत आहे. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतर्चक्षु प्रकाशित होऊन, म्हणजे अंतर्चक्षु म्हणजे आमच्या हृदयाला देवाने डोळे दिलेले आहेत, आध्यात्मिक डोळे. ते प्रकाशित होऊन म्हणजे त्यांना अशी काही गोष्ट त्यामुळे दिसेल प्रकाशित झाल्याने की त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती. म्हणजे देवाने जे आम्हाला पाचारण केले आहे त्यामुळे आमच्या ठाई एक आशा निर्माण झालेली आहे. पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. अर्थात पवित्र जन जे देवाने पाचारलेले आणि त्याच्या रक्ताने धुतलेले, त्या पवित्र केलेल्यांसाठी देवाने काही वतन ठेवलेले आहे. देवाच्या संपत्तीचे वारिसदार ते व्हावे म्हणून ठेवलेले आहे. त्या वैभवाची समृद्धी किती. अर्थात हे सगळं आमच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. पण पाचारण केलेल्या लोकांसाठी हे सौभाग्य आहे. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय याचं 10वं वचन म्हणते, बंधुजन हो, तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. अर्थात देवाच्या पाचारणाचा प्रमुख उद्देश हा आहे की देवाच्या राज्यामध्ये
आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. तो पण कसा? जयोत्सवाने. ते आमच्या जीवनात घडण्यासाठी आम्हाला देवाने दिलेले दैवी पाचारण आणि आमची निवड आम्हाला दृढ केली पाहिजे. अतिशय महत्वाचं हे वचन आहे. देवाने यासाठी आम्हाला पाचारण केले आहे की आम्ही ख्रिस्तामध्ये आमचे स्थान ओळखावे. जे आम्ही आदामामध्ये असताना बीज रूपाने हरवून गेलो ते स्थान आम्हाला पुन्हा प्राप्त व्हावे. अर्थात आमची पुनर्स्थापना केली जावी. आमचा देवाच्या कुटुंबात जन्म व्हावा. आम्ही नवीन सृष्टी बनावी. आम्ही कोण आहोत हे आम्हाला कळावे. आमचे स्थान ख्रिस्तामध्ये काय आहे आम्हाला कळावे. देवाने दिलेला अधिकार जो आदाम हरवून बसला तो आम्हाला पुन्हा ख्रिस्त येशूच्या द्वारे मिळावा. म्हणूनच हे पाचारण आहे. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.